ऐतिहासिक सोहळा संपन्न. विटा नगरपालिकेत नूतन नगराध्यक्षाचा पदग्रहण सोहळा संपन्न. नुकतीच विटा नगरपालिका निवडणूक पार पडली. त्यामध्ये बाबर गटाने आपले वर्चस्व सिद्ध करत नगरपालिकेवर एक हाती सत्ता मिळवली. यामध्ये बाबर गटाने 22 नगरसेवक व नगराध्यक्ष अशा मोठ्या प्रमाणावर विजय मिळवला. त्याचा आज नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी बोलताना आमदार सुहास भैया बाबर, अमोलदादा बाबर व नगराध्यक्ष काजल मेत्रे काय म्हणत आहेत ते पहा. पहिली सभा अशी होती की ज्या सभेला त्यातला एकही गाडा बंद आणि मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, तुम्ही पदभार स्वीकारण्याआधी सुद्धा मी संबंधित त्या ज्या गाड्यांचं आपल्याला पुनर्वसन करायला लागणार ते सगळ्या लोकांना बोलून घेतलो आणि त्यांना एका भाषेत सांगितलं, तुम्ही मनामध्ये भीती बाळगू नका, मनामध्ये शंका बाळगू नका. तुम्ही मत दिलं नाही, मग आता सुहासबाबू काय म्हणजे सुहासबाबूने चहा पाहताय त्यांना चहा पाजलाय माझ्या स्वतःच्या पैशाचा आणि त्यांना विचारलंय की तुम्हाला मी दोन जागा दाखवतो, तुमच्या सोयीनं मला सांगा त्या ठिकाणी कुठं तुम्हाला पुनर्वसित करायचं आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की समोर बसलेल्या सगळ्या लोकांनी तुम्ही कुणाच्या बाबतीत चुकीचं अजिबात न वागता शांतपणे प्रामाणिकपणे काम करेल. जर तुमची 5 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी काम करायचं आहे ते काम तुम्ही प्रामाणिकपणे करावं अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. मी जायचं एवढंच सांगतो की नगरसेवकांनी तुमच्या प्रभागामध्ये सतत भेटत राहिलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. प्रत्येक प्रभागामध्ये महिन्यातनं एक मीटिंग व्हावी तुमची आणि तुमच्या प्रभागाला मी सीओ साहेबांना सांगतो की एक नोडल ऑफिसर तुम्हाला दिला जाईल जो त्या तुमच्या मीटिंगमध्ये ज्या लोकांनी तक्रारी मांडली त्या तक्रारीचं काम लागणे नाही त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी संबंधित नोडल अधिकारी नोडल ऑफिसरची घेईल आणि प्रभागामध्ये तुमचा संपर्क पाहिजे. त्या प्रभागातील सगळी कामं मग दिलेला असू द्या नसू द्या तसं काय बघायचं नाही. ते बघत नाही म्हणून आपण 2004 ला 12,000 मात्र मागवतो त्या विजयापर्यंत पोहोचू द्या 22 आलेल्या प्रत्येक माणसाचं काम करण्याची भूमिका तुम्ही घ्यावी अशी माफक अपेक्षा मी केली. पारदर्शकपणे विटे शहरातल्या कुठल्याही माणसाला त्रास न होता कसलीही दडपशाही न पाळता तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे हे काम करावं अशी माफक अपेक्षा मात्र मी या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या विजयाच्या निमित्तानं करतो आणि तमाम विटेकरांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो की चांगलं काम ज्या पद्धतीनं मी पंचायत समितीने गेल्यानंतर पंचायत समिती राज्यात पहिली आली, झडपीने गेल्यानंतर झडपी राज्यात पहिली आली होती, तशी माझी अपेक्षा या ठिकाणी आहे की एका फक्त स्वच्छतेच्या बाबतीमध्ये नाही तर महाराष्ट्राला ह्याला वाटेल राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये सगळ्या कारभारामध्ये नगरपालिका विकास शहराचे 1 नंबरला असेल असं काम तुम्ही करावं अशी अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करतो. ते काम आमच्या सर्वांच्या म्हणजे गोटेकरांच्या माझ्या सगळ्यांच्या अपेक्षा त्या तुमच्यावरती खूप आहे. त्या अपेक्षांचं ओझं आपल्यावरती प्रचंड आहे. त्या अपेक्षांचं ओझं तुम्ही पूर्ण करा. बाकी तुम्हाला अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा. सगळ्या 22 नगरसेवकांना शुभेच्छा आणि इथून पुढे चांगल्या पद्धतीने काम करावं अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो. कारण तुम्हाला एवढंच सांगतो की असे अनेक चेहरे पाठीमागं तुम्ही जर कदाचित तुमचे त्यांचे रोजचे संबंध नसतील पण उभा राहिलेले असे अनेक मुलं आहेत. आमचा पप्पूदाजी मागे उभा राहिला आणि ऐतिहासिक क्षणासाठी आपण सर्व उपस्थित या ऐतिहासिक क्षणापेक्षा तुम्ही सर्व उपस्थित आहे ते तुम्ही तुमचा तो हक्क आहे आणि तुमच्या आशीर्वादानं आणि तुमच्या पाठिंब्यानं हे सगळं घडले आहे. आपल्या काजल काकी मेत्रे नगराध्यक्ष यांच्या पदग्रहण समारंभासाठी उपस्थित आपले सर्वांचे लाडके आमदार सुहास भैया
आपले सर्व नगरसेवक पंत काका मोहित बापू न बोलता करायचं सगळं केलेलं आहे. मला सर्व वृत्तीकरांना धन्यवाद द्यायचे की तुमच्या अत्यंत ताकदीमुळे हे सर्व जे चित्र आज त्यात पालटलं ते सर्व तुमच्या आशीर्वादाने ताकीद झालेलं आहे. पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि काही गोष्टींचा वापर तर करणार नाही, वेळ कमी आहे, आज त्या गोष्टींचं बोलायची तर जागा नाही. पण आम्ही सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवक ज्या गोष्टी तुम्हाला निवडणुकीत ज्या ज्या आश्वासनं दिले, ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. ज्या गोष्टी सांगितले, ज्या सुहासबाईंनी ज्या सूचना दिल्या सर्व नगरसेवकांना त्या तंतोतंत पाळल्या जातील. जे निवडणुकीला जुमला म्हणून काही सांगितलेलं नाही, तुम्हाला एवढी खात्री देतो जे सांगितलंय ते 3 वर्षात पूर्ण करतात. आणि मी निवडणुकीत सांगितलं 3 वर्षात पूर्ण नाही करू शकलो तर मग माझा सुद्धा करणार. त्याला खात्री देण्याचं कारण एवढं आहे की आपला आमदार एवढा खंबीर आहे, त्याच्या पाठोपाठ ज्या गोष्टींसाठी नगर विकास खातं लागतं तो आपला नेता माननीय एकनाथ शिंदे साहेब एवढे खंबीर आहेत, त्यांनी उठा दत्तक घेतलेला आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करायचं काम नाही, ज्या गोष्टी तुम्हाला सांगितले त्या पूर्ण केल्या जातील. तुमच्या सर्व गोष्टींना आम्ही वचनबद्ध आहोत. आणि माझी आता नगरपालिकेत पहिला दिवस आहे नगरसेवकांचा, नगर परिषद सर्व अधिकारी कर्मचारी त्यांना पण विनंती आहे की ज्या गोष्टी लोकांच्या हिताच्या आहेत, ज्या गोष्टी लोकांसाठी आहेत त्याच गोष्टी इथं केल्या जातील. इतरांच्या कसल्याही सोय तुमच्या असतील ते विचारणार नाही, पण पूर्णपणे बंद करावे लागतील. लोकांना जे अपेक्षित आहेत तेच इथं घडलं पाहिजे, त्यासाठी आम्ही इथं आलो. ते घडणार नसेल तर आम्हाला काही चालणार नाही, तुम्हाला कुठलाही त्रास आमच्याकडनं होणार नाही, पण लोकांना त्रास होणार नाही याची काळजी तुम्ही सर्वांनी घेतली पाहिजे. एवढी माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि आमचं जय हिंद जय महाराष्ट्र. माझ्यावर आणि मित्र कुटुंबियावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेन. तसेच विट्यातील सर्व समाज घटकांचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय राहील. ही नगरपालिका सर्वसामान्यांची असेल, भयमुक्त असेल, सर्व विटेकरांना आणि समाज घटकांना न्याय देणारी असेल, अशी सर्व प्रशासकीय कारभार स्वच्छ असेल अशी मी ग्वाही देते. आणि सर्व विटेकरांचं काम करण्यासाठी माझ्या दालनाचा दरवाजा कायम खुला असेल. आणि हे सर्व काही एकट्याने साध्य होत नाही, सर्वांच्या सहकार्याने हे ध्येय गाठू शकतो. मी व सर्व नूतन नगरसेवक यांच्या सहकार्याने व भैया आणि दादा यांच्या मदतीने सर्व आव्हान पेलून यशस्वी होऊन टाकू असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.